संत तुकारामांचा अभंग आहे, न लगे चंदना सांगावा परिमळ. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी सच्च्या गुणांचा आविष्कार हा कसा उत्स्फूर्तपणे होत असतो, हा विचार, हा विषय सुंदररित्या या अभंगामध्ये त्यांनी मांडलेला आहे. अभंगाचं वाचन करूया. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. सूर्य नाही जागे करीतया जना, प्रकाश किरणा कर मुन. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. संत तुकाराम महाराजांनी या अभंगामधून जे सत्य असतं, जे गुण आपल्याकडे लपलेले असतात, ते एक ना एक दिवस जगासमोर आल्याशिवाय राहत नाही. त्यांची आपल्याला कुठलीही जाहिरात करावी लागत नाही किंवा कुठलंही प्रदर्शन करावं लागत नाही. हा विचार या अभंगामध्ये सांसारिक जीवनातील, दैनंदिन जीवनातील 3 उदाहरणं देऊन आपल्या समोर मांडलेला आहे. एक म्हणजे चंदनाचं उदाहरण दिलेलं आहे, दुसरा दृष्टांत त्यांनी दिलेला आहे सूर्यकिरणांचा, आणि तिसरा दिलेला आहे मेघ आणि मयुराचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी तुमच्याकडे जे असेल, जे गुण तुमच्याकडे आहे, जी गुणवत्ता तुमच्याकडे आहे, ती गुणवत्ता लपून राहत नाही. एक ना एक दिवस ती जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या गुणवत्तेचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं प्रदर्शन करण्याची गरज नाही. हा विचार त्यांनी या अभंगामध्ये मांडलेला आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की सध्याचा काळ हा जाहिरातबाजीचा काळ आहे, बाजारपेठेचा काळ आहे. माणसाकडे माणूस म्हणून पाहण्यापेक्षा आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपण बघतो आहे की माणसाकडे ग्राहक म्हणून पाहिलं जात आहे. आणि अशा वेळी कोणीही व्यक्ती दिसली की ह्या व्यावहारिक जगामध्ये ग्राहक म्हणून आपला माल, आपल्याकडे असणारी साधन संपत्ती, वस्तू ही इतरांच्या माथी कसं मारता येईल याचा प्रयत्न केला जातो. पैसा कमवण्यासाठी कुठलाही दर्जाचा वस्तू असो, ती वस्तू ग्राहकाच्या माथी मारण्यासाठी खोट्या जाहिराती केल्या जातात. त्यामध्ये त्या वस्तूमध्ये नसलेले गुण दाखवले जातात. काही असलेच तर त्याला अधिक मीठ मसाला लावून फुगवून सांगितलं जातं. न केलेल्या कामाच्या जाहिरातीचा सुद्धा, कोणती काही कामं न करता सुद्धा त्या जाहिरातींच्या लोकांच्या मनावर भडीमार केला जातो. लोकांना ज्या वस्तूंची अजिबात गरज नसते, त्या वस्तू म्हणजे त्यांच्या अतिशय जीवनावश्यक गरजा आहे असं जाहिरातीच्या माध्यमातून दाखवलं जातो. आपण सुद्धा सकाळ सायंकाळ दूरचित्र वाहिन्यांवर आपण वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती पाहत असतो. त्या जाहिराती जेव्हा आपण बघतो तेव्हा अशा प्रकारचं प्रदर्शन केलं जातं की ती वस्तू ही आमच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. ती वस्तू जर आम्ही खरेदी केली नाही तर कदाचित आम्हाला जीवन पुढे जाताच येणार नाही. हा मोह आमच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग ती वस्तू आम्ही घेतो आणि त्यानंतर मग त्या वस्तूचं खरं रूप आम्हाला कळतं. म्हणजेच लक्षात घ्या की ज्या वस्तू आमच्या गरजेच्या नसतात, ज्या वस्तूची लोकांना बिलकुल गरज नसते, त्या सुद्धा अत्यावश्यक गरजेच्या आहे. जणू काही त्या जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा प्रकारचा आभास तयार करून लोकांच्या मनावर बिंबवल्या जातात. लोकांची मनं बधीर केली जाते, बुद्धी बोथट केली जाते आणि आपल्या फायद्यासाठी भांडवलदारी विश्व निरुपयोगी आणि अशा प्रसंगी कधी घातक सुद्धा गोष्टी ह्या ग्राहकाच्या माथी मारल्या जातात. हे सध्या आपण बघतोय की सध्या ह्या व्यावहारिक जगामध्ये हे सर्रास चालू असलेलं आपल्याला दिसतं. कालांतराने आपली फसवणूक झालेली आहे, कुणीतरी आपली फसवणूक केलेली आहे, ही गोष्ट लोकांच्या लक्षात येते. जेव्हा त्या गोष्टीतलं खोटेपण आपल्या लक्षात येते तेव्हा अर्थातच खरं काय आहे हे सुद्धा आम्हाला कळून चुकतं. आणि म्हणून ज्याची गुणवत्ता ही अतिशय उच्च दर्जाची असते, त्याचं वेगळेपण हे कधीच लपवून राहत नाही. खोटेपणा कितीही मिरवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य एक दिवस बाहेर आल्याशिवाय राहत नाही, आणि सत्य कितीही लपवून ठेवलं, झाकून ठेवलं तरी त्याची गुणवत्ताच अशी असते की त्याचं वेगळेपण हे कधीच लपून राहत नाही, ते उत्स्फूर्तपणे प्रकट होतेच. आणि म्हणून
अशा प्रकारची खोटेपणाचा किंवा कृत्रिमतेचा आश्रय घेण्याची खऱ्या गुणवंतांना गरज नसते. त्यांची गुणवत्ता कितीही रोखून धरण्याचा प्रयत्न केला तरी ती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचते, त्यांच्या मनाला भिडते आणि त्यांच्या जीवनाचा भाग बनल्याशिवाय राहत नाही. हा विचार संत तुकाराम महाराजांनी काही उदाहरणं देऊन या अभंगामधून आपल्याला पटवून दिलेला आहे की गुणवंतांना कशाचाही खोटेपणाचा किंवा कृत्रिमतेचा आश्रय घेऊन आपली गुणवत्ता जगासमोर आणण्याची गरज नसते. तर त्यांची गुणवत्ताचा दर्जाच असा असतो की ती गुणवत्ता उत्स्फूर्तपणे प्रकट होऊन जगासमोर येते, लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचते, लोकांच्या जीवनाचा एक काय बनते, भाग बनते. कुणीही तिला आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी तिला आवर घालता येत नाही. संत तुकाराम महाराजांनी पहिलंच उदाहरण दिलेलं आहे चंदनाचं. ते म्हणतात, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी. जंगलामध्ये चंदनाचं झाड असतं, ते त्या झाडाला मुळातच सुगंध असतो. तो सुगंध बाह्य रूपाचा नसतो. त्या झाडाला मला सांगावं लागत नाही की माझा सुगंध घ्या, माझा सुगंध घ्या, किंवा माझ्या सुगंधाने तुम्ही सुद्धा सुगंधित व्हा. आपण पाहतो की चंदनाच्या झाडावर जर एखादी वेल लपेटलेली असेल तर आपोआप ती वेल सुद्धा कशी होते, चंदनाचा सुगंध त्या वेलीला सुद्धा लागतो. म्हणजे त्याला सुगंध वाटण्याची गरज नाही, आपोआपच तो लोकांपर्यंत पोचतो. लोकांना आपोआपच कळतो की या परिसरामध्ये चंदनाचं झाड आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी. सुंदर उदाहरण दिलेलं आहे की जंगलात चंदनाचं झाड आहे, त्याला लोकांना सांगावं लागत नाही की माझ्याकडे सुगंध आहे, माझ्याकडे सुगंध आहे. लोकांनाच काय, वनस्पती मेळ, जंगलातल्या इतर वनस्पतींचा मेळावा भरवून त्यांना बोलावून त्यांना सांगण्याची गरज नसते की मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे आणि माझ्याकडे सुगंध आहे, सांगण्याची गरज नसते. त्याचा सुगंध आपोआप प्रत्येक घटकापर्यंत जाऊन पोचतो आणि इतर सर्व घटकांना सुद्धा तो चंदनाचा सुगंध हा सुगंधित करीत असतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. संत तुकाराम महाराज म्हणतात की जी गोष्ट तुमच्या अंतर्यामी असते, जी गोष्ट तुमच्या अंतःकरणात असते, जी गोष्ट तुमच्या स्वभावात असते, जो गुण तुमच्याकडे असतो तो आपोआपच बाहेर येतो. तो कुणाला आणावा लागत नाही, तो आपोआपच आविष्कृत होतो. तो तुमच्यातलं वेगळेपण हे उत्स्फूर्तपणे प्रकट होतो आणि मग इतरांनी त्याला कितीही रोखण्याचा प्रयत्न केला, तुमच्याकडे गुण असो, सुप्त गुण असो, कला कौशल्य असो, प्रतिभा असो, बुद्धिमत्ता असो किंवा कर्तृत्व असो, जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला न सांगता आपोआपच इतरांच्या लक्षात येते. तुमची गुणवत्ता ही तुमच्यामध्ये लपून राहत नाही, ती आपोआपच प्रकट होते, ती आपोआपच इतरांपर्यंत जाऊन पोचते आणि इतरांनी त्या गुणवत्तेला रोखण्याचा प्रयत्न केला, आवर घालण्याचा प्रयत्न केला, तिच्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणार नाही. कारण ते अंतर्यामी आहे, त्यामध्ये खोटेपणा नाही आहे, त्यामध्ये काय आहे, सच्चेपणा आहे, त्यामध्ये अस्सलपणा आहे, त्यामध्ये खरेपणा आहे आणि त्यामुळे तुमची प्रगती ही आपोआप होत राहणार. इतरांनी नाही म्हटलं, आवर घातला तरी तिला आवर घालता येणार नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. त्यासाठी पुन्हा दुसरं उदाहरण संत तुकाराम महाराज देतात. ते म्हणतात, सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणू. सूर्य म्हणतो का की मी आता उगवलेला आहे, रोज सकाळी सूर्य उगवतो. सूर्याला हे सांगावं लागत नाही लोकांना ओरडून की मी आता उगवलेला आहे, माझी सूर्यकिरण घ्या आणि जागे व्हा, उठा, सर्व कामाला लागा, असं सूर्याला सांगण्याची गरज नाही. लोक आपोआप सूर्यकिरणांना पाहून जागे होतात आणि आपल्या दिनचर्या सुरू करतात. म्हणजे सूर्याची प्रकाश किरण लपून राहू शकतात का? एखाद्याने म्हटलं की नाही आज सूर्याची किरण येऊच द्यायची नाही पृथ्वीपर्यंत, होऊ शकेल का? असं होणार नाही. धरिताही परी आवरेना. सूर्याची किरण ही लपून ठेवता येणार नाही. सूर्याला सांगावं लागणार नाही की मी आता उगवलेलो आहे, आता घ्या प्रकाश किरण आणि लोकांना तुम्ही जागे व्हा, सांगण्याची गरज नाही. सूर्य उगवला की त्याची प्रकाश किरण आपोआपच प्रत्येकापर्यंत पोचणार आणि लोक जागे होणार आणि आपापली कर्मती करायला लागणार. सूर्य नाही जागे करीतया जना, प्रकाश किरणा कर म्हणून. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. तिसरं उदाहरण त्याने दिलेलं आहे मोराचं, की पावसाळ्याच्या दिवसात आपण पाहतो आकाशामध्ये ढग जमू लागतात, विजा थैथयू लागतात, ढगांचा गडगडाट सुरू होतो, पाऊस सुरू होतो
आणि वनामध्ये आनंदाने मोर आपलं नृत्य सुरू करतो. मोर आनंदाने पंखांचा पिसारा पसरून नाचायला लागतो. त्याला कुणी सांगावं लागत नाही की बाबा रे आता पाऊस येणार आहे. हवामान खात्याचा अंदाज मोर पाहत नाही किंवा त्याला सूचना द्यावी लागत नाही की आता उद्या पाऊस पडणार आहे, 1 तासाने पाऊस येणार आहे, तू तयार राहा, तुला नाच करायचा आहे, तुला डान्स करायचा आहे, नृत्य करायचं आहे. कोरडी पार्श्वभूमी तिथे नको आहे. आतून प्रेरणा असते, उत्स्फूर्तपणे प्रेरणा, की तशा प्रकारची आनंदमय वातावरण निर्मिती झाली की त्या मोराला नाचावंसं वाटतं आणि तो सुंदर पिसारा फुलवून नाचायला लागतो. त्याच्यामधले जे गुण आहे, नृत्य गुण आहे, तो आपोआप त्या परिस्थितीमध्ये बाहेर येतो. त्याला आपल्यातला नृत्याची उर्मी ही लपविता येत नाही. मेघ आपल्या दर्शनानेच मोरांना नाचण्यासाठी प्रवृत्त करतो. त्याला कुणी सांगावं लागत नाही की बाबा तू आता नाच. म्हणजेच प्राणी असो की मानव असो, त्यांच्या ठिकाणी ज्या ज्या उर्मी असतात, खऱ्याखुऱ्या उर्मी असतात, प्रेरणा असतात, गुणवत्ता असतात, सुप्त गुण असतात, कलाकौशल्य असतात, प्रतिभा असतात, त्या कितीही कुणी लपविण्याचा प्रयत्न केला, त्यांना कुणी आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी त्या आवरता येत नाही आणि त्यांना कृत्रिमतेने खोटी जाहिरात करून जगासमोर आणण्याची सुद्धा गरज नसते. जे काही खरं असते ते कुणी लपवू शकत नाही. ते आपोआपच प्रकट होते, ते इतरांपर्यंत जाऊन पोचते, उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त होते आणि जगाच्या सन्मानास प्राप्त होते. त्यामध्ये कुणीही आवर घालू शकत नाही. मात्र जे खोटं आहे त्याचं आपण कितीही प्रदर्शन केलं, जाहिरात केली तरी सत्य एक दिवस लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की जे काही सत्य आहे, जे काही गुणवत्ता आहे, त्या गुणवत्ता आपोआपच जगासमोर येते. आपल्यातलं जे वेगळेपण आहे ते कुणाला ओरडून सांगण्याची गरज नसते. लोकांना आपोआपच ते दिसते आणि त्यातूनच तुमची प्रगती होते. तुमच्या प्रगतीमध्ये कुणीही अडथळा करू शकत नाही, कारण ती गुणवत्ताच ही तुमच्याकडे असते. हा सुंदर बोध संत तुकाराम महाराजांच्या या अभंगामधून मिळतो.